ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मातील एक पवित्र असा ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता ही मनुष्याने आयुष्यात एकदा तरी ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. सांख्य योग, आपण जो आज व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ सांख्य योग किंवा कर्मयोग. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला रणभूमीवर उपदेश करत आहेत. तर मग आता सुरू करूया. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण ऐका. हा व्हिडिओ काम करता करता सुद्धा ऐकता येतो. घरातील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत नक्की ऐका. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्थ, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतो. वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टीचे विस्तृत वर्णन करणारी गोष्ट म्हणजे संख्या होय, आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारी तत्वज्ञान म्हणजे सांख्य तत्वज्ञान होय. योग इंद्रिय निग्रहाशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हावयाचे होते, कारण धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादींची हत्या करून राज्यापभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ असे त्याला वाटत होते. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख, ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की मज भगवंतासहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वतत्व नित्यच असते. सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वतत्व होते, वर्तमान काळात स्वतत्व आहे आणि भविष्यातही सर्वांचे स्वतत्व अबाधितच राहील, कारण जीवाला सनातन काळासाठी स्वतत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे देहांतर करीत राहतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वतत्व अबाधित ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे. आत्मा आणि शरीर यांच्याविषयी विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानालाच निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तो तया कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले आहे. म्हणजे त्या मातेचे नाव आहे ते देवहूतीला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदांमधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपांद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला भोगता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षांच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. मोक्षासमयी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेकानेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे
त्याची परमसत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोगमुक्त होऊन कसे कार्य करावे याविषयी सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर केवळ भगवंताच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याचे वर्णन ते करतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आलेला आहे. मात्र हा शब्द भगवद्गीता हा शब्द भगवत भक्तीविना स्थापित होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंतांच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठी भगवंत म्हणतात, दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममान झालेल्या भक्तांनाच मी भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतो. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धर्माची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तो त्या कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. यासाठीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणतीही चुकीची धारणा करून घेऊ नये. तसेच त्या काळी नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीक्षरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयाशी मुळीच संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्ती योगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे, तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की अल्पबुद्धी लोकच सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. नास्तिक सांख्य योगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरी सुद्धा अज्ञानी लोक म्हणतात की नास्तिक सांख्य योगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केलेला आहे. यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंताच्या संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वांद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममान असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म अर्थात विशेषत्वे कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच भेद आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. क्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वकल्पमेरश्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. कृष्ण भावना भावित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतीही विघ्ने येत नाहीत आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागत नाही, तर त्यासाठी केलेली सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु श्रीकृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म
जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेला 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा प्रारंभ होतो तेव्हा ते 2% पुढे चालू होते. परंतु भौतिक कर्म मात्र 100% पूर्ण झाल्या वाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते, पण भगवंताच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. यासंबंधी श्रीमद भागवतात एक सुंदर श्लोक आहे. तो वक्ता स्वधर्म चरणाम्बुज हरे भर्भको पतेति यदि यत्र को वा भद्र मभुदश्मो की को वार्थ आपतो भजता स्वधर्मत्वाः. जर मनुष्याने आपली नियत कर्म त्यागून कृष्ण भावनेमध्ये कर्म केले आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे तो पतित झाला, तर यामध्ये त्याची काय हानी होणार आहे? आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा त्याला काय लाभ होणार आहे? किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला संपूर्ण जगाची प्राप्ती होऊनही शाश्वत आत्माच गमवावा लागतो, तर त्याला काय लाभ होणार आहे? भौतिक कर्म आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती यांचा शरीरासोबतच अंत होतो. परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जातात. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच एक अप्रतिम आणि सुंदर असा गुण आहे. आपण जे कर्म करतो, जे कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो, भगवद्गीता ऐकतो, भगवद्गीता वाचतो, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी सुद्धा आपल्याला त्या भगवद्गीतेचा, त्या कृष्ण भावनेचा लाभ होतो. चांगल्या कुटुंबामध्ये, चांगल्या घराण्यामध्ये आपला जन्म होतो आणि आपण वैभवशाली जीवन असे जगू शकतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण हा श्लोक बघणार आहोत. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्णे भक्ती कैले सर्व कर्म कृतहाय. तर आज आपला हा व्हिडिओ इथेच मी थांबवते. असे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला, ऐकत चला. जीवनामध्ये हिंदू धर्मामध्ये हा एक असा पवित्र ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता ही नक्की ऐकत चला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्री कृष्ण. राधे राधे.